अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. ड्रग्स केसच्या संदर्भात अर्जुन आणि चिंचोक्यांना एक टीप मिळालेली असते आणि मग त्यानंतर ते एका गुंडाला पोलीस स्टेशनमध्ये उचलून आणतात. मात्र तो गुंड काही सांगायला तयारच नसतो. उलट तो पोलिसांवरच हसत असतो आणि त्यामुळे अर्जुन खूप चिडतो. तो त्या गुंडाला पुन्हा एकदा विचारतो की मॉन्टी कुठे आहे ते गपगुमान सांग. मात्र तो माणूस काही सांगायला तयारच होत नाही आणि त्यामुळे अर्जुन त्याला टॉर्चर करतो आणि मग शेवटी तो माणूस मॉन्टीबद्दल अर्जुनला सांगतो. तो म्हणतो की तो आत्ता कुठे आहे हे मला माहीत नाही, पण एवढं मात्र नक्की की आज रात्री वारजेच्या ब्रिजखाली तो येणार आहे, तिथे एक मीटिंग आहे. आणि मग अर्जुन लगेच अप्पीच्या ऑफिसकडे जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे मोना रुपालीला कॉल करून विचारते की तुम्ही माझे पैसे कधी पाठवणार आहात. तर रुपाली म्हणते की अमोलची भेट घडवून देईल असं सांगून तू आत्तापर्यंत माझ्याकडून 4दा पैसे घेतलेत, पण फक्त एकदाच त्याला भेटवलंय. तर मोना म्हणते की तुमची भेट घडवून आणायची असेल तर सगळं जुळायला हवं ना. तर रुपाली म्हणते मग जेव्हा सगळं जुळून येईल ना तेव्हाच मी तुला पैसे देईल. आता तू फोन कशाला केलाय ते सांग. आणि त्यावर मोना तिला सांगते की आज अमोल बापूंसोबत आसगावला गेला आहे आणि ते ऐकून रुपालीला तर धक्काच बसतो. ती विचारते की आसगावला कशासाठी आणि अप्पीने त्याला तिथे पाठवलंय का. आणि त्यावर मोना सांगते हो, वंसनीच अमोलला आसगावला जायची परवानगी दिली, कारण त्यांना आता असं वाटतंय की अमोलला सगळं काही खरं खरं कळायला हवं आणि त्या लवकरच अमोलला अर्जुन दादांविषयी सुद्धा सांगणार आहेत. ते ऐकून रुपाली विचारते पण तिला आत्ता हे सगळं का करायचंय. त्यावर मोना तिच्या मनानेच सांगते की त्यांना अर्जुन दादांचं दुसरं लग्न होऊ द्यायचं नाही, म्हणून त्या मग अमोलला अर्जुन दादांविषयी सगळं काही सांगणार आहेत. आता तुम्हीच विचार करा, जेव्हा अमोलला अर्जुन दादांविषयी कळेल तेव्हा तो त्यांना भेटण्याचा हट्ट करेलच ना. आणि 7 वर्षांनी जेव्हा पोरगं अर्जुन दादांच्या समोर जाईल तेव्हा ते कशाला दुसरं लग्न करतील. आणि हे सगळं काही ऐकून रुपाली चिडते. दुसरीकडे बापू मुलांसोबत आसगावला जातात. ते वेशी जवळच उभे असतात. आसगावला बघून त्यांना खूप आनंद होतो. ते अमोलला सांगतात की बघ अमोल, हे आपलं गाव आसगाव, इथेच तुझा जन्म झाला, इथेच तुझ्या माने कलेक्टरसाठी अभ्यास केला आणि इथेच तुझ्या माचं आणि बाबांचं लग्नसुद्धा झालं. आणि ते ऐकून अमोल खूप खुश होतो, पण तो मनाशी म्हणत असतो की आता इथेच माझ्या माची आणि बाबांची पुन्हा भेट होणार. त्यानंतर मग बापू मुलांना घेऊन गावात जातात. दुसरीकडे अप्पी ऑफिसमध्ये असते, मात्र तिचं कामाकडे लक्ष नसतं. त्यामुळे गायतोंडे तिला काय झालं आहे हे विचारतात. त्यावर अप्पी म्हणते की आज बापू अमोलला घेऊन आसगावला गेले आहेत, पण मला खूप भीती वाटते तिथे जर त्याला काही चुकीचं कळलं तर. त्यावर गायतोंडे म्हणतात की मॅडम असं काही होणार नाही, बापू आहेत ना त्याच्यासोबत, मग तुम्ही नका काळजी करू. मात्र अप्पीला खूप भीती वाटत असते आणि मग ती गायतोंडेंना म्हणते की मला असं वाटतं की अर्जुनबद्दल सगळ्यात आधी मी अमोलला सांगावं. त्याला दुसऱ्या कोणाकडून काही कळता कामा नये, नाहीतर तो चुकीचा अर्थ लावेल. त्यावर गायतोंडे म्हणतात की हे ठीक आहे मॅडम, आणि मला असं वाटतं की तुम्ही खरंच आता अमोलला अर्जुन सरांबद्दल सांगावं. पण अप्पी म्हणत असते की मला भीती वाटते, समजा मी अमोलला सांगितलं अर्जुनबद्दल आणि अर्जुनने त्याला स्वीकारलंच नाही तर माझा अमोल पूर्णपणे खचून जाईल. आणि समजा मी अर्जुनला सांगितलं तर त्याला असं वाटेल की त्याचं दुसरं लग्न मला मान्य नाही, म्हणून मी हे मुद्दाम केलं. त्यावर गायतोंडे म्हणतात की तुम्हाला अमोलविषयी जे वाटतं ते मी समजू शकतो, मात्र अर्जुन सरांना काय वाटेल, ते काय बोलतील याचा विचार तुम्ही नका ना करू. आणि त्यांचं ते बोलणं सुरू असतानाच अर्जुन त्या ठिकाणी येतो. तो अपर्णाला सांगतो की त्या मॉन्टीबद्दल एक टीप मिळाली आहे आणि त्यासाठी मला तुमच्या परवानगीची आणि एक्स्ट्रा पोलीस फोर्सची गरज आहे. त्यावर अप्पी म्हणते की काळजी करू नका. आणि मग ती लगेच अर्जुनला परवानगी देते आणि एक्स्ट्रा पोलीस फोर्सचा सुद्धा बंदोबस्त करते. ती अर्जुनला सांगते की माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि मग त्यानंतर अर्जुन लगेच कामाला सुरुवात करतो. दुसरीकडे बापू मुलांना घेऊन काल भैरवनाथाच्या मंदिरात जातात आणि तिथे यशा बापू येतात. बापूंना एवढ्या वर्षांनंतर बघून त्यांना खूप आनंद होतो. ते रडतच बापूंना मिठी मारतात. बापूसुद्धा खूप रडत असतात. यशा बापू म्हणत असतात की बापू, किती दिवसांनी बघितलं मी तुम्हाला. आणि मग त्यानंतर ते दोघेजण एकमेकांशी गप्पा मारू लागतात. तर अमोल हे सगळं काही बघत असतो. आणि मग त्यानंतर बापू यशा बापूंना विचारतात की या शेंडेफळाला ओळखलं का, आपल्या अप्पीचा अमोल आहे. आणि ते ऐकून यशा बापू रडतच अमोलला मिठी मारतात.
ते म्हणतात की अमोल बाळा, सगळं गाव तुझं गेली 7 वर्ष आतुरतेने वाट बघत आहे. आणि ते ऐकून अमोलला तर खूप आनंद होतो. आणि मग त्यानंतर यशाबापू त्याला सांगायला जातात की तू कोणाचा मुलगा आहे माहिती आहे का तुला. आणि मग ते अर्जुनचं नाव घेणार इतक्यात बापू त्याला थांबवतात. ते त्याला इशारा करतात की अमोलला काही सांगू नको. त्यामुळे यशाबापू गप्प बसतात. आणि मग त्यानंतर अमोल त्याच्या मित्रमैत्रिणींसोबत मंदिरात जातो. तर इकडे यशाबापू बापूंना विचारत असतात की काय झालं, सगळं ठीक आहे ना. आणि मग बापू त्याला घडलेला सगळा प्रकार सांगतात. ते म्हणतात की अर्जुन आणि अप्पी पुण्यात आहे, मात्र सगळंच विचित्र घडतंय. अर्जुनने परवाच साखरपुडा केलाय आणि आता त्याने दुसऱ्या लग्नाचा घाट घातलाय. आणि ते ऐकून यशाबापूंना देखील आश्चर्य वाटतं. ते म्हणतात की ते दोघं असं का वागतायत, त्यांनी एकत्र यायला हवं, नाहीतर या लहानग्या पोरावर अन्याय होईल. तर बापू म्हणतात की अमोलला तर अजून माहितीच नाहीये की तो अर्जुनचा मुलगा आहे. आणि ते ऐकून यशाबापूंना तर धक्काच बसतो. बापूंना म्हणतात की काही झालं तरी लवकरात लवकर अर्जुन आणि अप्पीने एकत्र यायला हवं. तर दुसरीकडे अमोल देवाचा आशीर्वाद घेत असतो. बापूसुद्धा त्या ठिकाणी जातात आणि त्यांना अमोलकडे बघून सगळे जुने दिवस आठवतात आणि ते देवाकडे प्रार्थना करतात की दुसऱ्या कोणासाठीही नाही, पण या लेकरासाठी माझ्या अप्पीला आणि अर्जुनला एकत्र आण. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.